जयदुर्गा टिमगरपाडा या संघाची सलामी जोडी आपण पाहतोय मनोज आणि संतोष. आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय अंकुश. निर्धारित 4 षटकांचा सामना असणार आहे आणि पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे. मनोज नाईक, संतोष दिवेकर, अंकुश पाटील बॉलर. आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय. SK एंटरटेनमेंट अतिशय नीट आणि क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफिस कुठलं ती बाईक लावली तिथं आरसा का काहीतरी ऐकलं ना मनोज त्या ऑफिसच्या बाजूला ज्या बाईक्स आहेत आय थिंक त्यांचं मिरर सेट करायचं कारण तिथून सूर्यप्रकाश डोळ्यावर येतोय. थँक्यू. आणि खेळाला सुरुवात होते. आजच्या दिवसातील पहिलाच सामना 2 बलाढ्य संघांमध्ये जयदुर्गा टिमगरपाडा विपक्ष साई कृपा डुंगे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय अंकुश. सामना करेल मनोज. पहिला चेंडू. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा. आधीच आजच्या दिवसात आपण थोडा उशीर झालेला आहे सामने सुरुवात करायला. त्या कारणाचं आपण वेळेसंदर्भात सहकार्य करा. अंकुश पहिला चेंडू. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिजनच्या मध्ये जातो. चेंडू दुसऱ्या टप्प्याने कलेक्ट करण्यात यश प्राप्त होते. त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय मनोज. फुलटॉस चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, मात्र थोडी ताकद कमी पडली. अंकुश पुन्हा एकदा वळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. यावेळेस एक चांगल्या चेंडूची हाताळणी केलेली आहे अंकुशाने. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अंकुश वळतोय. एक 8 ते 10 पावलांचा रनअप आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्या दरम्यान फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट झालेली आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि एका धावेनेची संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 3 बिनबाद 3. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय अंकुश याच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्राईकला येतोय तो म्हणजे संतोष दिवेकर. आता स्पर्धेचा 5वा दिवस. सन्माननीय सुरेश बाळामा म्हात्रे चषक 2024 आपण पाहतोय आणि या 5व्या दिवसातील पहिलाच सामना 40+ सामना असणार आहे. जयदुर्गा टिमगरपाडा विरुद्ध साईकृपा डुंगे. अंकुश पुन्हा एकदा वळतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये ज्यांची साथ लाभतीये उमेश पाटील. यावेळेस
सुरेख चेंडू, बॅट चिकट, चेंडू जातो यष्टांच्या मागे. यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज यष्टांमागे झेलबाद. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक निलेश आपली भूमिका चोख बजावतोय. बॅटची कट घेतल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला होतोय. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे जयदुर्गा टेमगरपाडा या संघाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय अंकुश याची. चला फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे. यानंतर इताडे आणि मानकोली संघ आपण तयार राहायचंय. पहिल्या इनिंगच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नवीन फलंदाज येतोय अशोक. संतोष याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज अशोक येतोय. संतोष हा शून्यावर बाद झाला होता. अंकुश पुन्हा एकदा वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन त्यावर फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनबाद 3, 1-3. एकडी बाद झालेले आहे संतोषाच्या रूपाने. यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क पुन्हा एकदा झालेला नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय अंकुशाची. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-3 ही धावसंख्या उभारलेली आहे ती म्हणजे जयदुर्गा टेमगरपाडा या संघाने. खराब सुरुवात म्हणावी लागेल आणि त्या उलट एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे साईकृपा डुंगे या संघाची. निर्धारित 4 षटकांचा सामना आणि एक 35 ते 40 धावा उभारण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे टेमगरपाडा या संघाचा. मात्र गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची मुभा दिली नव्हती. कुठल्याही प्रकारचा फ्रीडम दिला नव्हता. अंकुश याने फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजे 3 आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला तो म्हणजे संतोषाच्या रूपाने. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय जितू पाटील. यावेळेस स्ट्राईकला असणार तो म्हणजे मनोज. हॅलो जय सोनवाई वडुनवगर आयोजित मान्य श्री सुरेश बाळ्यामा मातृचषक 2024 आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस. अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय आणि अतिशय सुसज्ज अशी क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळतीये. जितू यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न मात्र कुठल्याही प्रकारे संपर्क दिसून आलेला नाहीये चेंडू आणि बॅटमध्ये. फक्त आणि फक्त दिसून आलंय तो म्हणजे अंतर आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. पहिला चेंडू निर्धाव हाताळलेला आहे तो म्हणजे जितू याने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जातोय जितू. आपण पाहतोय एक 10 ते 12 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस चांगला फटका मानावा लागेल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच होणार मात्र तो आत्मघातकी ठरू शकतो आणि पंचांचे बोट हवेत. फलंदाज धावचित बाद. चांगला फटका होता मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने करण्यात आलं होतं आणि चांगली फेक सुद्धा. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न झाला आणि त्या
कारणास्तव फलंदाजाला पवेलियनमध्ये परतावं लागलं ते म्हणजे मनोजाला धावबादच्या स्वरूपात बाद होऊन पवेलियनमध्ये परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज रवींद्र येतोय. रवींद्र नाईक. धावसंख्या अजूनही पण पाहतोय फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे आतापर्यंत 2. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे साईकृपा डुंगे या संघाची. जितू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि त्याचा सामना करेल रवींद्र नाईक. आत्ताच आलेला रवींद्र नाईक. कुट्टप्या चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि सीमारेषेवर अतिशय सुरेख झेल. फलंदाज होतोय फेल, फलंदाज बाद. अतिशय सुरेख झेल पकडलेला आहे सीमारेषेजवळ राकेश पाटील याने. नक्कीच एक अवघड झेल होता, मात्र त्याला सोपं करून चांगला झेल पकडलेला आहे तो म्हणजे राकेश पाटील याने. गडी बाद होतोय क्रमांक 3 रवींद्र याच्या रूपाने. रवींद्र सुद्धा शून्यावर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज प्रमोद येतोय, प्रमोद दिवेकर. अकुट टप्प्या चेंडू होता, शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सीमारेषेबाहेर काहीसा गेला नाही आणि सीमारेषेच्या आतमध्ये एक सुरेख झेल पकडला राकेश पाटील याने. 3 गडी बाद होऊन आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. नवीन फलंदाज प्रमोद दिवेकर येतोय. जितू याने या षटकामध्ये सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहतोय त्याच्या माध्यमातून झालेली आहे. यावेळेस सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र त्याखाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा एक बॅक टू बॅक दुसरा झेल. फलंदाज बाद. धनंजय हा पॉइंट रिजन मध्ये चांगला झेल पकडतोय. नक्कीच वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न होता. अक्कू टप्प्या चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन पंच केला होता हवेमध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगला झेल पकडतोय, कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती म्हणजे 4/4. खराब सुरुवात म्हणावी लागेल जयदुर्गा टेमगरपाडा या संघाची. आतापर्यंत आपण पाहतोय धावा आणि विकेट्स यांमध्ये शर्यत लागताना आपण पाहतोय, मात्र यावेळेस दोन्ही एकाच लाईन मध्ये आपण पाहतोय. 4/4. ज्याप्रमाणे फुटबॉल या खेळामध्ये स्कोअर असतो त्याप्रमाणे आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक जितू. यावेळेस कोलवर टप्प्या चेंडू होता, सन्मान दिला होता, ड्राईव्ह केला होता, चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा, चौकार. खराब क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं आणि या 4 धावा निश्चित संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा जितू. यावेळेस पुन्हा एकदा आखू टप्प्या चेंडू, त्याच रिजन मध्ये चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा तोच खेळाडू, तोच रिझल्ट, तोच निकाल. फलंदाज हा झेलबाद. पाचवा गडी नक्कीच अर्धा संघ पवेलियन मध्ये परतलेला आहे, मात्र प्रशंसा नक्कीच करावी लागेल साईकृपा डोंगे या संघाची. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एक जो चौकार सोडला तर जे झेल घेतलेले आहेत नक्कीच प्रशंसनीय आहेत. नवीन फलंदाज येतोय सुनील दिवेकर.
अशोक आणि सुनील ही जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. सुनील आत्ताच आलेला आहे, मात्र धावसंख्या एक खराब सुरुवात अडचणीत सापडलेला आहे तो म्हणजे जयदुर्गा टेमगरपाडा संघ. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या फक्त आणि फक्त 8. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतोय. राकेश पाटील येतोय, ज्याने डीप मिड विकेट सीमारेषेलगत अतिशय सुरेख झेल पकडला होता. विनोद येतोय गोलंदाजीसाठी. विनोद येतोय गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन. नक्कीच मोठ्या फटकांचा अवलंब करावा लागेल. एक चांगली टोटल समोर ठेवायची असेल जयदुर्गा टेमगरपाडा या संघाला साईकृपा डुंगे या संघासमोर, तर एक चांगली फलंदाजी पार्टनरशिप लागणे गरजेचं आहे. मात्र त्या उलट चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. परिस्थिती खराब, बिकट. विनोद यावेळेस आखू टप्प्या चेंडू होता, आगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये 38 सर्कल मध्ये. आरामात तो चेंडू अडवतोय. त्या दरम्यान स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेनिशी संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या होती ती 5 बाद 9. चला, इताडे संघ आणि मानकोली संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठासमोर येऊन राहायचंय, उभं राहायचंय. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इताडे संघ तसंच मानकोली संघ या 2 संघांमध्ये यापुढील सामना आपण पाहणार आहोत. शफल क्रॉस होऊन खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतोय. आणि नक्कीच फेक खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय, आत्मघातकी ठरू शकतो. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, चांगली कॉलिंग पाहायला मिळाली, चांगला समन्वय साधून आला आणि या 2-3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 12. विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल अशोक. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केला होता. कुठल्याही प्रकारे आपण पाहतोय वेगवान चेंडूची हाताळणी झालेली नाहीये आणि त्यावर चकवतोय फलंदाजाला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय, निर्धाव. यावेळेस पुन्हा एकदा तसाच चेंडू, मात्र यावेळेस चांगला एलिव्हेशन, चांगला टायमिंग. मात्र झेल डीप मध्ये पाहायला मिळत नाहीये. झेल सुटतोय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1 शॉटचा इशारा करतायत पंच, म्हणजे फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 13. पार्टनरशिप लागणं गरजेचं आहे. उमेश पाटील आपण पाहतोय. खराब फलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय जयदुर्गा टेमगरपाडा या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यानंतर सुद्धा चांगली फलंदाजी करणे त्यांना गरजेचं असणार आहे. यावेळेस फ्लॅटेड चेंडू पाहायला मिळतोय. फाईन लेग रिजन मध्ये 1 धाव पूर्ण झाले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि नक्कीच या 2 धावा देखील सुरक्षित आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्यांची संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15. 5 बाद 15. या षटकातील शेवटचा चेंडू. विनोद यावेळेस पॉइंट रिजन मध्ये ढकलून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि या इथे दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद होऊन पवेलियन मध्ये जातोय. 3 षटकांची समाप्ती आणि स्कोर बोर्डवर धावा आहेत त्या म्हणजे 16. फक्त आणि फक्त 16 धावा.
नवीन फलंदाज नितीन येतोय. नितीन गुळवी. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, निर्णायक षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, टोलवा टोलवीचं षटक आहे आणि लास्ट ओव्हर आपण पाहणार आहोत. या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच एक चांगली टोटल चांगलं आव्हान समोर ठेवायचं असेल तर हाणामारीला प्रारंभ करावा लागेल. मात्र त्या उलट आपण पाहतो आतापर्यंत 6 गडी बाद होऊन डगआउटमध्ये पवेलियनमध्ये गेलेले आहेत. सुनील आणि नितीन खेळपट्टीवर. पाण्याची व्यवस्था करायची आहे खेळाडू कक्षामध्ये. जे कोणी कमिटी मेंबर्स आहे ते उपस्थित असतील त्यांना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. शेवटचा आणि अंतिम महत्त्वपूर्ण षटक घेऊन येतो राकेश पाटील. चला इताडे संघाचे कर्णधार तसेच मानकोली संघाचे कर्णधार. मी अजून लॉट्स पण नाही बनवले, ते नावं पण नाही. नावं पाहिजे आपल्याला ना, लॉट इथे समोर स्क्रीनवर द्यायला लागतील ना. राकेश पाटील येतोय शेवटचं षटक घेऊन. राऊंड द विकेट मारा करणार आहे. यावेळेस सुरेख फटका पाहायला मिळतो. हलक्या हाताने चिप केला होता. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न दिसून आलेला नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 18. नक्कीच मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. आतापर्यंत एकच चौकार आला होता, तो पण मिसफिल्ड झाली होती. राकेश यावेळेस सुरेख फटका. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय प्रेक्षणीय झेल. काय एफर्ट पाहायला मिळतोय. नक्कीच क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं झालेलं आहे. ते म्हणजे साईकृपा डोंगे या संघाचे प्रशंसा करावी लागेल. कुठल्याही प्रकारे झेल त्यांच्या माध्यमातून सुटलेलं नाहीये. यावेळेस देखील परिपूर्ण झोकून दिला होता स्वतःला त्या झेल मागे आणि एक चांगला झेल आतापर्यंत आपण पाहतोय. गडी बाद झालेला आहे तो म्हणजे क्रमांक 7वा गडी बाद होऊन पवेलियन मध्ये जातोय. नवीन फलंदाज गुरु दिवेकर येतोय. नक्कीच एक लो स्कोरिंगच्या सामन्याकडे वाटचाल करताना आपण पाहतो या सामन्याला. कारण आतापर्यंत 7 गडी बाद होऊन पवेलियन मध्ये परतलेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त 18. खराब फलंदाजी म्हणावी लागेल. अपुऱ्या आत्मविश्वासाने फटके खेळतायत. त्या कारणास्तव कुठलाही फटका आतापर्यंत आपण पाहतोय सीमारेषे बाहेर गेलेला नाहीये. हवाई फायर देखील पाहायला मिळत नाहीये. सकाळचं सत्र आहे. संत आणि शांत फलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस खोलवा टप्प्यात चेंडू. सुरेख चेंडू. वेगवान चेंडू. काय चेंडूची हाताळणी झाली होती राकेश पाटील याच्या माध्यमातून. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधला नाहीये आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 18 धावा. या षटकातील 3 चेंडू टाकून दिलेले आहेत. पुन्हा एकदा वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर राकेश. यावेळेस ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू हवेमध्ये. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित नाहीये. स्वतः गोलंदाज जोपर्यंत त्या चेंडूवर झेपावेल त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र नेम काही लागला नव्हता आणि त्या दरम्यान 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. 21 धावा फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. 7 गडी बाद झालेले आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडू शेष. राकेश सामना करेल नितीन गुळवी. चला इताडे संघाचे कर्णधार असे मानकोली संघाचे कर्णधार याचे आपण. यावेळेस बॅकफुट जाऊन फक्त आणि फक्त कट केला होता. चांगला
चांगला फटका, मिसफिल्ड आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेकडे, नाही अडू शकत क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार, पंचांचा अधिकृत इशारा येतोय, 4 धावा चौकार. 2 मिनिटं थांब, एक बॉल झालेला शेवटचा बॉल राहिले, लास्ट बॉल. धावसंख्या झालेली ती म्हणजे 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत या इनिंगचा, या पारीचा, या डावाचा आणि या षटकाचा. शेवटचा चेंडू घेऊन येतो राकेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल नितीन गुळवी. यावेळेस मोठा फटका येतोय, चेंडू हवेमध्ये, मात्र यावेळेस देखील सुरेख झेल, फलंदाज फेल. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्ती अंती आपण पाहतोय. धावा झालेल्या ते म्हणजे 25 26 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे, ते म्हणजे जयदुर्गा टिमगरपाडा या संघाने साईकृपा डुंगे या संघासमोर. चला, इताडे संघाचे कर्णधार तसेच मानकोली संघाचे कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे. चला, संघ कर्णधार मी नावं घेतले, इताडे आणि मानकोली, आपण लवकरात लवकर यायचंय. नाणेफेकीसाठी यायचंय, आपण नाणेफेकी करणार आहोत. जयदुर्गा टिमगरपाडा संघाला विनंती असेल आपली ऑफिशियल नोंद करून घ्यायची आहे. इताडे संघाचे कर्णधार तसेच गुरुदत्त मानकोली संघाचे कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तर आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याला सुरुवात होतोय. एक इनिंग संपलेली आहे. तर नक्कीच पहिल्या इनिंगच्या पहिल्या डावाचा खेळ येथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 25 आणि 26 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे आणि त्या 26 धावांचा आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होईल, चांगली फलंदाजी होईल की चांगली गोलंदाजी होईल, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक आमचे मित्र उमेश पाटील यांना. ओव्हर टू उमेश पाटील. धन्यवाद विकी. तर 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत जयदुर्गा टेमघरपाडा या संघाच्या आणि जिंकण्यासाठी फक्त 26 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे साईकृपा डुंगे संघासमोर. एक लो स्कोरिंग सामना आपण इथे पाहत आहात, कारण कालपासून आपण बघितलं की इथे धावांचा डोंगर, धावांच्या राशी उभारल्या जात आहेत, चौकार षटकारांची आतिषबाजी होत आहे. पण या आजच्या दिवसातल्या पहिल्या
बीबी स्पोर्ट इथं गुरुदत्त मानकोली. साई कृपा डोंगे संघाची सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी जितू पाटील आणि दिलीप पाटील ही सलामीची जोडी आलेली आहे. 26 धावांचं माफक लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला असलेले दिलीप पाटील आणि नॉन स्ट्राईकला जितू पाटील आणि गोलंदाजीसाठी बालाशेठ प्रतिष्ठान बिहार. टेमघरपाडा संघाकडून सलामीचे षटक टाकण्यासाठी आलेले गोलंदाज संतोष दिवेकर. बालाशेठ प्रतिष्ठान. 26 धावांचं माफक लक्ष आहे आणि ते पार करण्यासाठी डोंगे संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. पाहूया या 26 धावा करताना डोंगे संघाला आव्हान देतोय का टेमघरपाडा संघ. कारण कालपासून लो स्कोरिंग सामने खूप कमी बघायला मिळालेले आहेत. धावांच्या राशी इथे उभारलेल्या गेलेल्या आहेत. आपण बघितलेल्या आहेत 3 दिवसामध्ये. काल 3 दिवसाचं मास्टर 40चं शेड्यूल तिथे कंप्लीट झालं. आज सिनियर 40चं शेड्यूल चालू झालेलं आहे. पहिला चेंडू संतोष दिवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट दिलीपसाठी. छोटा चेंडूचा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर पायचेच्या रूपाने दिलीप पाटील हा एक महत्त्वाचा गडी बाद झालेला आहे. अंपायर डिसिजन नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. फलंदाज बाद आहे. पायचेच्या रूपाने बाद आहे. आणि पहिला हादरा बसतो 0 या धावसंख्येवर साई कृपा डोंगे या संघाला. लो स्कोरिंग सामन्यामध्ये तुम्हाला जेव्हा पहिल्याच चेंडूवर विकेट मिळते तेव्हा एक मनोधैर्य उत्साह क्षेत्ररक्षक असो किंवा गोलंदाज असो त्यांचा वाढत असतो. आणि लो स्कोरिंग सामन्यामध्ये तुम्हाला विकेटच मिळवायचे आहेत. जसे तुम्ही विकेट्स मिळवणार त्यावर दबाव वाढत जाणार. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना धनंजय 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. पाहूया धनंजय कशा प्रकारे सामना करतोय. संतोष दिवेकर याचा पहिल्या चेंडूवर त्यांना सफलता मिळालेली आहे. एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे संघासाठी. 26 धावांचं माफक लक्ष आहे साईकृपा डोंगे या संघासमोर. आपण पाहत आहात माननीय श्री ग्रामीण सम्राट सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक 2024 जय सोनो आई वडूनगर आयोजित स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस आहे. आणि 5व्या दिवसाची पहिली सुरुवात ही सिनियर 40+ सामन्यातून होत आहे. ओव्हरपिच चेंडू त्रिफलाचित. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. लागोपाठ 2 फलंदाज इथे बाद केलेले आहेत. ओव्हरपिच चेंडू होता. स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता धनंजय याने परंतु त्रिफला उद्ध्वस्त झालेला आहे. लागोपाठ दुसरा गडी बाद होतोय 0 या धावसंख्येवर आणि हॅट्रिकवर आलेले आहेत संतोष दिवेकर. पाहूया पहिल्या सामन्यामध्ये पहिले हॅट्रिक होते का सिनियर 40+ फॉर्मॅटमधली. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिला हॅट्रिकचा मान संतोष दिवेकर याला जातोय का बघायचे आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. प्रमोद नवीन फलंदाज आले प्रमोद डोंगे संघातर्फे. 2 फलंदाज 0 वर बाद झालेले आहेत. अजून संघाचं खातं खोललेले नाही आणि 2
फलंदाजांना इथे पॅव्हलिनमध्ये जावं लागले आहे. म्हणजे लागोपाठ पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर बली मिळवण्यात यश आलेले आहे ते संतोष दिवेकर यांना. नाही राकेश पाटील आहे. राकेश पाटील आलेले आहेत. राकेश पाटील राकेश पाटील आलेले आहेत नवीन फलंदाज. मानकोली आणि गुरुदत्त मानकोली आणि इताडेचे कॅप्टन इथे हजर आहेत. गुरुदत्त मानकोली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गुरुदत्त मानकोली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इताडे संघाचा कर्णधार इथे हजर आहे. संतोष दिवेकर ऑन हॅट्रिक. पाहूया पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला हॅट्रिक बघायला मिळते का. समोर फलंदाज राकेश पाटील. तर राकेश पाटील हे हॅट्रिक रोखण्यात यश मिळवतो का संतोष दिवेकर त्याला माघारी पाठवतो. बघण्यात इंटरेस्ट, प्रेक्षकांना उत्सुकता वाढलेली आहे. संतोष दिवेकर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट राकेशसाठी. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो इथे संतोष दिवेकर ऑन हॅट्रिक. सुंदर असा फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि हॅट्रिक कंप्लीट. पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक पूर्ण झालेली आहे संतोष दिवेकर याची. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे संतोष दिवेकर याची. अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद करतोय. डुंगे संघाचे लो स्कोरिंग सामना आहे. 26 धावा फक्त जिंकण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि त्या करताना 0 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. काय गोलंदाजी करतोय संतोष दिवेकर. पहिले षटक जेव्हा टाकायला आले तेव्हाच त्यांच्यामध्ये तो उत्साह, तो आत्मविश्वास दिसून येत होता. आणि कर्णधारांनी मला का पहिले षटक दिले आहे ते जणू तिथे दाखवूनच देतो संतोष दिवेकर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना विजय आलेले आहे. पाहूया विजय भगत संघाला विजय मिळवून देतोय का. विजय भगत आलेले आहेत. 3 चेंडूमध्ये लागोपाठ 3 फलंदाज बाद झालेले आहेत. हॅट्रिक घेतलेले आहे संतोष दिवेकर यांनी. विजय भगत नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेला आहे. 26 धावाचा पाठलाग करताना दमछाक साई कृपा डुंगे या संघाची. भिंबेरी उडवलेली आहे संतोष दिवेकर यांनी. पाहूया पुढचा चेंडू. संतोष दिवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. विजय भगत याच्यासाठी 45 वर्षासाठी राखीव हे षटक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आहे. पहिले 4 चेंडू टाकून झालेत. एकही धाव अजून झालेली नाही. 4 फलंदाज बाद, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. संतोष दिवेकर पुन्हा एकदा तयार. विजय भगत याच्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्ले षटक. अकोटपाचा चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे होते. 1 धाव मात्र फलंदाजाच्या खात्यामध्ये. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 1. 3 बाद 1. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. काय पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली. 26 धावांचा माफक आव्हान साईकृपा डोंगे यांच्या समोर होता आणि पहिल्या षटकामध्ये एवढी किफायती गोलंदाजी संतोष दिवेकर यांच्याकडून होत आहे. तर 5 चेंडू नंतर स्ट्राईकवर आलेले जितू पाटील. पाहूया या चेंडूचा कसा सामना करतात. 5 चेंडू नंतर स्ट्राईकवर आलेले आहेत संतोष दिवेकर. पुन्हा एकदा तयार जितूसाठी. 1 धाव प्रकार लागलेले आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. वेलकम मनोज. शेवटचा चेंडू. यॉर्कर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर आदळतोय.
तितकंच जोम्यानं ते अपील करण्यात आलं होतं. पंच नाबाद ठरवतात आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा झंझावात इथे पूर्ण होतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाव येते फक्त आणि फक्त 1 आणि 3 फलंदाज बाद होतात. तर उर्वरित 3 षटकांमध्ये 25 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं की डोंगे संघ 2 षटकांमध्येच हा सामना संपवणार की काय, परंतु गोलंदाजाच्या मनात काही वेगळं होतं. संतोष दिवेकर जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या मनात काही वेगळं होतं आणि त्याने लागोपाठ 3 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आणि ही विजयाची वाट इथे बिकट करून सोडलेली आहे ती साईकृपा डोंगे या संघाची. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोणाला गोलंदाजी देतात कर्णधार, कारण दबावामध्ये आहे साईकृपा डोंगे हा संघ. नवीन गोलंदाज रवींद्र आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 1 धाव झालेले, फक्त 1 धाव पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईकला असलेले फलंदाज विजय भगत, नॉन स्ट्राईकला जितू पाटील आणि गोलंदाज आहे तो रवींद्र. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय रवींद्र, कारण 25 धावा राहिलेल्या आहेत 18 चेंडूमध्ये. रवींद्र नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट विजयसाठी. कट केलेला आहे चेंडूला, 1 धाव पूर्ण. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करायची संधी फलंदाजाला आणि 2 धावांनिशी संघाची धावसंख्या 3. पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेण्याचे यश आलेलं आहे विजय भगत याला. चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, 2 धावा मिळाल्या. एकेरी दुहेरी धाव जरी घेतली तरी विजयापर्यंत पोहोचू शकतो साईकृपा डोंगे हा संघ. पुढचा चेंडू रवींद्र, समोर आहे विजय भगत. पुन्हा एकदा खोटापा चेंडू, आता मात्र उंचावर मारलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पुन्हा एकदा सहज पूर्ण करतोय. 2 धावांची संघाची धावसंख्या झाली 5. 3 बाद 5. क्रमांक 2चं षटक मार्गस्थ आहे आणि क्रमांक 2चं षटक रवींद्र नाईक यांच्या मार्फत होत आहे. लागोपाठ 2 चेंडूवर विजय भगत याने 2-2 धावा पळून काढलेल्या आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या 5 झालेली आहे. अजून 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. साईकृपा डोंगे या संघाला लो स्कोरिंग सामना, आपण पहिलाच सामना आहे सिनियर 40+ फॉर्मॅटमधून. स्पीडअप करायचं आहे, खेळाडूंना सूचना असेल आपण स्पीडअप करायचं आहे, कारण संध्याकाळी 5 वाजता आम्हाला ही खेळपट्टी इथे रेग्युलर क्रिकेटसाठी उपलब्ध करून द्यायची असते. संध्याकाळी 5 नंतर इथे रेग्युलर टुर्नामेंट होत असतात. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका मारलेला आहे आणि क्षेत्ररक्षक सुद्धा तोच आहे. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा सहज पूर्ण झालेल्या आहेत. प्रशंसा करायला लागेल विजय भगत याची. खूप मोठी जागा आहे, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्यामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे आणि 2-2 धावा जी करण्याची संधी त्याच्याकडे उपलब्ध आहे आणि अख्खूट टप्प्याचे चेंडू येतात, त्यामुळे त्याच दिशेला टॅप करून 2-2 धावा तो वसूल करतायत. कारण मोठाच फटका मारला पाहिजे असं काही नाही, कारण लो स्कोरिंग सामना आहे. 1-2 धावा जरी काढल्या तरी सामना सहज जिंकू शकतात साईकृपा डोंगे हा संघ आणि तेच भान ठेवून विजय फलंदाजी करीत आहे. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला आहे फटका. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न करतायत. पाहूया 3 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत.
3 धावांची संघाची धावसंख्या झाली ते 10. 3 बाद 10. आता कुठे धावसंख्येला आकार येताना दिसत आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव होती. हे दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी विजय भगत यांच्याकडून होत आहे. नऊ धावा आत्तापर्यंत पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले आहे. समन्वय खूप चांगला आहे दोन्ही फलंदाजांचा. रवींद्र नाईक पुन्हा एकदा तयार आहे जितू पाटीलसाठी. जितू पाटील एक महत्त्वाचा खेळाडू साईकृपा डोंगे या संघाचा. धावसंख्येला आकार आलेला आहे. धावसंख्या 10 आहे. अजून 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रवींद्र नाईक पुन्हा एकदा तयार जितूसाठी. पाहूया जितू कशा प्रकारे खेळून काढतोय चेंडू. फुलटॉस चेंडू आणि एसटी इथे वाकवलेली आहे. फुलटॉस चेंडूचा इथे फायदा उचलता आला नाही. वेगवान चेंडू होता आणि उजवी एसटी इथे वाकलेली आहे जितू पाटील यांची. चौथा आदरा बसतोय साईकृपा डोंगे या संघाला. चौथा आदरा बसलेला आहे साईकृपा डोंगे या संघाला. 10 या धावसंख्येवर खूप चांगली फलंदाजी केली होती विजय भगत यांनी. वैयक्तिक 10 धावा 10 धावा विजय भगत अजून खेळपट्टीवर आहे आणि जितू हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानात अंकुश आलेले आहेत. नवीन फलंदाज जितू पाटील हे बाद झालेले आहेत. फुलटॉस चेंडू होता त्याच्यावर फायदा उचलता आला नाही आणि त्रिफलाचीच झालेले आहे. बॉल कनेक्ट करण्यात कुठेतरी अपयश आलं जितू यांना, कारण वेगवान चेंडू होता. कदाचित वेगापुढे तिथे हतबल झाले जितू आणि त्रिफलाचे दोन तंबूत परतलेले आहेत. खूप मोठ्या अपेक्षा होत्या. काही जितू शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहील. स्पीडअप करायचं आहे. 2 ओव्हरसाठी तुम्ही 20 मिनिटे घेतलेली आहेत. प्लीज 2 ओव्हरसाठी तब्बल 20 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. पाणी जेवण बोला मादा 2 ओव्हर ना अजून बोलले पण 20 मिनिटं बोललं. एकच साईडने खेळवायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर पंचांना सूचना असेल एकच साईडने मॅच बॅटिंग ठेवायची आहे. ही मॅच संपल्यानंतर होणाऱ्या मॅचेस सर्व एकच साईडने होतील आणि फिल्डरांना तुम्ही कॉल वॉर्न करीत जा वेळे संदर्भात. नवीन फलंदाज मैदानामध्ये अंकुश आलेले आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू असावा रवींद्र नाईक याचा. जितू पाटील याचा महत्त्वपूर्ण बली त्यांनी टिपलेला आहे. धावसंख्येत 10 अजून 16 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू 16 धावा. चला स्पीडअप करायचा आहे. फलंदाज अंकुशसाठी रवींद्र उंचा मारले चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि चांगला असा झेल तिथे संपादन केलेला आहे. अशा प्रकारे अंकुश सुद्धा शून्यावर बाद होऊन परतत आहे. अशा प्रकारे 5वा फलंदाज इथे बाद झालेला आहे साईकृपा डोंगे या संघाचा 10 या धावसंख्येवर.
संतोष दिवेकर यांनी हा झेल घेतलेला आहे. अप्रतिम असा झेल. मिड विकेट, डीप मिड विकेटला तैनात होते सीमेलगत आणि एक अप्रतिम असा झेल अंकुश याचा संपादन केलेला आहे आणि अंकुश याला शून्यावर माघारी परतावं लागत आहे. विजय भगत एका बाजूने फलंदाजी, चांगली फलंदाजी करत आहे. आतापर्यंत 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. नवीन फलंदाज विनोद भगत. तर विजय भगत याची साथ देण्यासाठी विनोद भगत आलेले आहेत आणि क्रमांक 3चे षटक टाकण्याची जबाबदारी कोणावर देण्यात येत आहे ते बघायचे आहे. 2 षटकामध्ये 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. नवीन गोलंदाज क्रमांक 3चे षटक टाकण्यासाठी प्रमोद दिवेकर आलेले आहेत आणि प्रमोद दिवेकर यांच्यावर जबाबदारी असेल की हे षटक चांगले टाकण्याची, कारण 12 चेंडूमध्ये 16 धावा झालेल्या आहेत. ह्या चेंडूमध्ये जर ह्या ओव्हरमध्ये 5 ते 6 धावा खर्च केल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये चांगल्या 10 धावा किंवा 9 धावा जिंकण्यासाठी राहतील. एक महत्त्वपूर्ण षटक असेल. स्पीडअप करायचं आहे पॅनलाइज केले जाईल, नाहीतर तुम्हाला आता पॅनलाइज केलं जाईल. 22-23 मिनिटं तुम्ही फक्त 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेली आहेत. एरवी 22 मिनिटांमध्ये पूर्ण मॅच एक इनिंग समाप्त होते, पण 2 षटकं टाकण्यासाठी तुम्ही 22 मिनिटं घेतलेली आहेत. प्रमोद दिवेकर तिसरे षटक टाकण्यासाठी समोर फलंदाज विजय भगत. विजय भगत वैयक्तिक 10 धावांवर खेळत आहे आणि संघाच्या धावा सुद्धा 10च आहेत. सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने उडवलाय. चेंडू जातो सीमारेषेकडे. एक टप्प्याने चेंडू अडतोय. तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी होती विजय भगत याच्यासाठी. धावसंख्या होती ती 12. 5 बाद 12. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रमोद दिवेकर तिसरे षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्याच चेंडूवर चांगला फटका मारला होता 2 धावांसाठी. 12 धावा झालेल्या आहेत. अजून 14 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 14 बनवायचे आहेत. फलंदाज बाद झालेत 5. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. चेंडू जातो थर्बँडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. 1 धाव तोपर्यंत पूर्ण केलेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 13. 5 बाद 13. आता स्ट्राईकला आलेले फलंदाज विनोद भगत. विनोद भगत पहिल्यांदाच स्ट्राईक घेताना येते. गोलंदाज प्रमोद दिवेकर. पाहूया प्रमोद. विनोदसाठी धावसंख्या 13. कट केलेला आहे चेंडू. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. 1 धाव मात्र मिळणार आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 14. अजून 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू टाकून झाले आहेत या षटकातले. प्रमोद दिवेकर पुन्हा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज विजय भगत. सुंदर असा फटका. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक आणि झेल संपादन करतोय. एक महत्वाची विकेट इथे प्राप्त करताना प्रमोद दिवेकर. विजय भगत याला माघारी जावं लागेल. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होते. 14 या धावसंख्येवर 6वा गडी बाद होतोय. साईकृपा डोंगे या संघाचा महत्वाचा गडी बाद झालेला आहे. विजय भगत चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली होती. वैयक्तिक 13 धावा त्याने काढलेल्या आहेत. 14 धावांपैकी 13 धावा विजय भगत यांनी काढलेल्या आहेत आणि 14 धावांवर हा 6वा फलंदाज बाद झालेला आहे. आणि पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण जयदुर्गा टेमघरपाडा यांच्या खेम्यामध्ये एक प्रफुल्लितचं वातावरण झालेलं आहे.
या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरेंद्र पाटील. सुरेंद्र पाटील नवीन फलंदाज, डावकुरा फलंदाज मैदानामध्ये दाखल. पाहूया सुरेंद्र पाटील व जबाबदारी असेल संघाला विजय मिळवून देण्याची. 14 झाल्यात, अजून 12 धावा बनवायच्या आहेत. चेंडू उरलेत ते 8 चेंडू आणि 12 धावा. लो स्कोरिंग सामना होता, पण चांगली लढत इथे बघायला मिळते. टेमगरपाडा संघाकडून चांगली गोलंदाजी झालेली आहे, क्षेत्ररक्षण चांगले झालेलं आहे. स्पीडअप करायचा आहे टेमगरपाडा संघ. खूपच वेळ तुम्ही या सामन्यासाठी घेतलेला आहे. प्रमोद दिवेकर सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फक्त 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 15. तर 7 चेंडू आणि 11 धावा. 7ला 11 बनवायचे आहेत. तर पाहूया या चेंडूवर विनोद भगत मोठा फटका मारतो की सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करतोय. 7 चेंडू आणि 11 धावा. काय कमालीचा सामना रंगलेला आहे. असं वाटलं होतं की सामना 2 या 3 ओव्हरमध्ये फिनिश होईल, परंतु तसे काही झाले नाही. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली टेमगरपाडा संघाकडून. प्रमोद दिवेकर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. विनोद भगतसाठी उंचार मारला चेंडू, पुल केलेला आहे. चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. अतिशय अप्रतिम असा झेल, अप्रतिम झेल तिथे टिपलेला आहे. आणि 7वा फलंदाज इथे बाद झालेला आहे. साईकृपा डुंगे या संघाचा विनोद मोठा फटका मारण्यासाठी गेले. थँक्यू उमेश पाटील. तर आपण नाणेफेकी करणार आहोत. आपले आजचे प्रमुख मान्यवर दादा संदेश पाटील. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. या जवळ या जरा. एक कॅप्टन इकडे या साईडला. हो सर जवळ या. तुम्ही पण या ना. हे जवळ रे. काला पण इथं गोरा पण नाही सर. नक्कीच संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला सोनूआई आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण सम्राट सन्माननीय बाळ्यामा. तर कॉलिंग कोण करणार? नक्कीच मानकोली संघाचे कर्णधार कॉलिंग करणार आहेत. आणि नक्कीच सोनूआई असं कॉल होता आणि त्यांच्याच बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. दुपारचं सत्र भरपूर जास्त प्रमाणात ऊन लागतोय, तरी पण नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि सर्वप्रथम आपला निकाल सांगायचा आहे का आपण आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरील संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. किती कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? संघ तर नवीन आमच्या समोर आहे. तो यामध्ये आता नवीन एंट्री आहे, त्याच्यामध्ये आम्हाला त्यांना काही माहीत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नवीन नौका संघ आहे. कुठल्या प्रकारे त्यांचा गेम तुम्हाला माहीत नाही आहे. एक सरप्राईज देखील देऊ शकतात. मात्र अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय ग्रामीण सम्राट सुरेश म्हात्रे चषक आपण पाहतो 2024. आणि या आयोजनाबद्दल तुमचं मत काय असेल? सुंदर आयोजन आहे. आम्ही प्रत्येक वर्षी इथे खेळतो, पण मागले 3-4 वर्ष झाले त्यांनी हे आयोजन केलं नाही, म्हणून आम्ही खेळतो. आणि प्रत्येक वर्षी खेळतो आम्ही इथे. नक्कीच तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. नौका संघ बीबी स्पोर्ट्स इताडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नक्कीच नाणेफेक हारलेले आहेत. आणि नाणेफेक जर जिंकले असतील तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध झालेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. 4 षटकांमध्ये समोरील संघाला एक टार्गेट सेट करायचं आहे. तर किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40. आणि तुमच्या संघामध्ये असे कुठले फलंदाज आहेत जे चांगली फलंदाजी करू शकतात? आहे गुरुनाथ आहे, मी स्वतः आहे, रोशन आहे. नक्कीच समोरील संघाचे कर्णधार म्हटलं की तुमची गेम त्यांनी अजूनपर्यंत बघितलेली नाही आहे. त्यांच्या संघाला सरप्राईज देणार का? बघू, प्रयत्न तर करणार. नक्कीच तुम्हाला देखील एक प्रश्न विचारतो. या आयोजनाबद्दल तुमचं मत काय? छान आयोजन आहे. नक्कीच तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. आणि न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स गुरुदत्त स्पोर्ट्स मानकोली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रित केलेले आहे ते म्हणजे बीबी स्पोर्ट्स इताडे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. उमेश पाटील इज देअर. धन्यवाद विकी. तर 11 बनवायच्या होत्या 6 चेंडूमध्ये, त्यातले 6 तर 2 चेंडूवर आलेले आहेत. आता उर्वरित 4 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या
5 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू आणि 5 धावा. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. सुरेंद्र यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता. त्यानंतर 2 धावा घेतल्या. 4 चेंडू आणि 5 धावा. सिली पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेला आहे सिंगल रोखण्यासाठी. एक क्षेत्ररक्षक पॉईंटच्या दिशेने आणलेला आहे. उंचावर मारला चेंडू. चेंडू खाली कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न निलेश यांनी नकार दिलेला आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या 23. 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. चांगली फलंदाजी सुरेंद्र याच्याकडून. 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आतापर्यंत. सुरेंद्र डावखुरा फलंदाज. 3 चेंडू 3 धावा. विकास नाईक पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आता. 3 चेंडूमध्ये 3 बनवायचे आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. पण संदीप पाटील आमच्याकडे बोलतात आणि सांगतात का हा चेंडू वाईट आहे. आता 3 चेंडू आणि 2 धावा. 24 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 2 बनवायचे आहेत. आजच्या दिवसातला पहिलाच सामना, एक चांगला सामना इथे बघायला मिळतो प्रेक्षकांना. 3 चेंडू 2 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा होता. पुन्हा पंचांचा इशारा येतोय व्हाईट चेंडू. आणि सामन्यात बरोबरी झालेली आहे पण चेसिंग कंपल्सरी आहे. 3 चेंडू 1 धाव बनवायचे आहे. 3 चेंडू 1 धाव. सुरेंद्र पुन्हा एकदा त्याच दिशेला झालेला चेंडू पण आता मात्र निर्धाव चेंडू असणार आहे. 2 चेंडू 1 धाव. 2 ला 1 बनवायचे आहे. पाहूया काही चमत्कारिक गोलंदाजी होते का विकास नाईक याच्याकडून. 2 चेंडू 1 धाव. दोन चेंडू 1 धाव. टेस्ट मॅच प्रमाणे इथे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. उंचावर मारला चेंडू. चेंडू खाली बघतोय का क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय पण खूपच दूरवर राहिलेला आहे. आणि हा येतो चौकार आणि विजय साजरा करतोय साईकृपा डोंगे. खूप खूप अभिनंदन साईकृपा डोंगे. आणि हार्ड लक जयदुर्गा टेमगरपाडा. खूप छान लढत दिली. लो स्कोरिंग सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. शेवटच्या क्षणी तुमचा इथे पराभव झालेला आहे. हार्ड लक. आणि पहिला सामना आजच्या दिवसातला इथे संपलेला आहे. आणि पहिल्या सामन्यात